अजित पवार साहेबांचा घात झाला की अपघात झाला हे माहित आहे का तुम्हाला? माहित आहे का? अजून अद्याप पता लागला नाही, पण मी सांगतो तुम्हाला अजितदादांचा घात झाला की अपघात झाला. हा पूर्ण व्हिडिओ बघा. अजितदादांचा घात झाला की अपघात झाला, कारण अपघात आपण न्यूजवर बघत आहे, पण घात झाला की घातपात झाला हे चौकशी पण करू शकत नाही त्यांच्या अजितदादांच्या परिवारातले. रोहित पवार साहेब गेले होते पोलीस स्टेशनला आणि त्यांची तक्रार घेतली नाही. तक्रार का नाही घेतली की VSR कंपनीच्या मालकावर आम्हाला शक आहे, त्या कारणामुळे तुम्ही काम करा की त्याची चौकशी करा असं तो व्यक्ती म्हणतो. तर तिथून DCP येतो आणि म्हणतो की तुमची तक्रार घेऊ शकत नाही. जो अजित पवार लोकांची तक्रार घेत होता, त्याचं निवारण करत होता, तर अजित पवारची तक्रार घेतली जात नाही. तर विचार करा तुम्ही काय चालू आहे महाराष्ट्रात. म्हणजे जो महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री मरतो, त्याचा घात केला जातो, त्याचा अपघात झाला की घात झाला याची चौकशी पण परिवारातले लोक करू शकत नाही. माननीय उपमुख्यमंत्री सुमित्राताई, माझं त्यांना एकच निवेदन आहे, हात जोडून विनंती करतो, ताई तुमच्या परिवारातला तुमचा एक पती गेला, तुम्हाला लय दुःख आहे, दुःख झालंच आणि महाराष्ट्रात जनतेलाही दुःख झालं. लहान तोंडी मोठा घास होऊ शकतो, पण मी एका लायकीचा नाही हा सांगण्याचा, पण तुम्ही मोठ्या माझ्यापेक्षा, पण तरी एक अजितदादांचा एक कार्यकर्ता म्हणून मी तुम्हाला सांगत आहे की तुम्ही पर्सनली तुम्ही चौकशी करा आणि CBI CID ना सांगा की माझ्या हसबंडचा घात झाला की अपघात झाला याची तुम्ही काळजीपूर्वक चौकशी करा. आणि माननीय मुख्यमंत्री साहेब, त्यांनाही माझं एकच सांगणं आहे, साहेब तुमचे ते मित्र होते अजित पवार साहेब, तर तुम्ही काळजीपूर्वक चौकशी करायला सांगा त्यांचा घात झाला की अपघात झाला. कारण महाराष्ट्रातल्या जनता ही वाट बघत आहे. कारण अगोदर तुम्ही म्हटलं होतं अजितदादाच्या प्लेन मध्ये 6 जण बसली, 5च सापडले, 6वा व्यक्ती भेटला नाही अजून. मग ब्लॅक बॉक्स सापडला, तर ब्लॅक बॉक्स मध्ये पण काही ना काही सापडलं नाही. ते म्हणते ब्लॅक बॉक्स जळला, ठीक आहे. आता तिसरं नवीन उघडलं आलं की इमान हे झाडाला लागलं आणि इमान फुटलं. म्हणजे असे काही ना काही बेवकूफ बनवण्यासाठी महाराष्ट्राच्या जनतेला काही ना काही येऊन राहिल्या न्यूज 20 का 22 पानाची जे लेखी पत्र आहे, काय आहे काय नाही. पण विचार करायची होती गोष्ट आहे की अजितदादांचा घात झाला की अपघात झाला. नक्की कमेंट करून सांगा आणि कोणी केला असेल. जय जवान जय किसान. नवीन असाल लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट मध्ये नक्की सांगा की आपल्याला व्हिडिओ मध्ये मधून काय कळलं.